आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकानं 16 जानेवारीला कोल्हापुरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या सुलोचना पार्कमधील एका घरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर छापा टाकला होता। या प्रकरणी करवीर पोलिसांनी बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील, टेक्निशियन अमित केरबा डोंगरे, एजंट कृष्णात आनंदा जासूद, प्रदीप बाजीराव कोळी, पंकज नारायण बारटक्के आणि निखिल रघुनाथ पाटील या 6 जणांना यापूर्वीच अटक केली आहे। यातील मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील याचा यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी इथल्या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचं उघड झालंय। दरम्यान या प्रकरणात करवीर पोलिसांनी आज मूळचा करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथला आणि सध्या वैभववाडी इथं वैद्यकीय व्यवसाय करणारा डॉक्टर युवराज विलास निकम याला अटक केली आहे। त्यानं वैभववाडीसह कोकण परिसरातील ग्राहक गर्भलिंग निदानासाठी पाठवल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। त्याच्या अटकेमुळे या प्रकरणात आत्तापर्यंत अटक झालेल्यांची संख्या 7 वर पोहोचली आहे।